जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अल्पसंख्याक महिलांनी मोदीजींच्या आभाराच्या दिल्या घोषणा। जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अल्पसंख्याक मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रिदा रशीद यांनी सर्व अल्पसंख्याक महिलांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मोदीजींना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांद्वारे घोषणा करून आभार व्यक्त केलेत। गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने सबका साथ सबका विकास राबवून अल्पसंख्याकांचं जीवन सुसह्य केलंय। यासाठी रिदा रशीदने निवेदनात काय म्हणाले ऐकूयात। मॅडम, आपण जे आहे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये आपले अल्पसंख्याक महिलांना घेऊन गेले ते काय तिथे निवेदन आपण दिलेलं आहे याबाबत? सगळ्यांना नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय हिंद। पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अल्पसंख्याक मोर्चा पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आम्ही कलेक्टरांना जाऊन पत्र दिले। शुक्रिया मोदी याकरता दिलेलं आहे। शुक्रिया मोदीजींचं पत्र जेवढे पण योजनाचे लाभ सगळ्या महिलांना झालेला आहे त्या लाभ आपण घेतलेले तर आहेच, त्याकरता कधी ना कधी आपल्याला शुक्रिया बोलायला पाहिजे। त्याकरता सगळ्या कलेक्टरांकडून पूर्ण महाराष्ट्राकडून महिलांनी येऊन बाहेर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन शुक्रिया मोदीजींचा पत्र दिला। जे योजना त्यांना लाभ झालेला आहे। तसं तुम्हाला माहिती आहे, आता आपण राशन फ्री घेतोय, आज वर्षापासून राशन फ्री घेतोय। औषधासाठी लाईक इन्शुरन्स, आयुष्मान भारत सारखा योजना आहे। आपण जनधन योजना आहे, झिरो बॅलन्स अकाउंट त्याला म्हणतो। ई-श्रम कार्ड आहे, त्याच्याने पण खूप महिलांना मदत होत आहे। आभा कार्ड सारखा कार्ड आता आलेला आहे। अजून असे सुकन्या योजना आहे। अजून अंगणवाडीमध्ये अजून जेवढ्या पण योजना आहेत आज अंगणवाडीमध्ये चालू आहेत। आज आशा वर्कर घरोघरी जाऊन योजनाची माहिती देत आहेत। TMC कडून योजनाची माहिती चालली आहे। योजनाचे लाभ घेत आहेत लोक चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन। तर त्याकरता पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांनी जाऊन सगळ्या कलेक्टरांना शुक्रिया मोदीजींचा पत्र देऊन त्यांना तो पत्र मोदीजींना पाठवा म्हणून विनंती केली। कारण आजच्या दिवसात भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, अजून जे आमचे खासदार आहेत, खास करून खासदार आहेत, MLA आहेत, तुम्ही बघता एवढ्या योजना महिलांना देतात। कुठल्या सरकारने याच्या आधी महिलांना रोजगारासाठी विचार केलेला कधीच नाही, पहिल्यांदा झालेला आहे। मला वाटतं आपण उदाहरण मुंब्रा कळवाचं घेऊया। मुंब्रा कळगामध्ये 5000 महिलांना TMC कडून खासदारांच्या मार्फत 5000 महिलांना रोजगार मिळालेला आहे। त्याची तुम्ही बघितले घरघंटी असो, सिलाई मशीन असो, अनेक अशा खूप योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार, आजची भारतची सरकार, आपली महाराष्ट्र सरकारने, खासदार जिथे आमदार आहेत आजचे, त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। तर त्याबद्दल शुक्रिया तो बनता है। शुक्रिया हमने सभी बहनों ने जाके बोला और बस खूब शुक्रिया, आज खूब आभार त्याकरता। कारण इसी तरीके से महिलाओं के बारे में सोचने वाली सरकार, महिलाओं के बारे में बात करने वाली सरकार सिर्फ बोल नहीं रही है, बात नहीं कर रही है, वो ग्राउंड पे आके महिलाओं को काम दे रही है, महिलाओं को रोजगार दे रही है। तो आज एक विधानसभा में 5000 महिलाओं को रोजगार मिला है, तो शुक्रिया बनता है और ठोक के बनता है क्या शुक्रिया मोदी जी। मॅडम, आता जे महिला दिवस जवळ आलेला आहे, तुम्ही एवढे महिलांना सांगितलं का रोजगार दिलेला आहे, काय महिलांना तुम्ही रोजगाराबद्दल एक मेसेज म्हणजे देणार? बघा, महिलांना रोजगारबद्दल तो खूप काय योजना आहेत, खूप काय बचत गटाच्या माध्यमाने महिला करू शकतात। घरघंटी जे दिले, चक्कीच्या ज्या तुम्ही आटा पिसू शकता, दुसऱ्या आटा म्हणजे मसाले बनवू शकता, त्याच्यात तुम्ही खूप काय सुका मसाला तुम्ही बनवून घरोघरी विकू शकतात। मॉलमध्ये पण तुम्हाला माहीत असेल का TMCने सरकारने बचत गटांसाठी काय हे ठेवले, नोंदणी ठेवलेली आहे का एवढे 20% to 10 to 20% बचत गटाच्या लोकांना तुम्हाला रोजगार द्यायचे। तर महिलांना नक्कीच मला संधी मिळाली तर मी सगळ्या महिलांना जाऊन भेटून सांगणार आहे कसं त्यांना रोजगार त्यांना करता येईल, कसं करायचे म्हणून। अजून एक विषय आहे काय, परवा 8 तारीख आहे, नॅशनल वुमन्स डे आहे। तर बघा, कनेक्टेड आहे सरकार, मुझे नहीं पता
कुठल्या पद्धतीने विचार चाललेले महिलांकरता, कुठल्या पद्धतीने महिलांकरता कामं करते सरकार, तर महिलांना याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट नव्हतं. रोजगार हातात तुमच्या रोजगार देण्याचे सरकारी काम केले. तर 8 तारखेचा आधीपासूनच सरकारने गिफ्ट दिया आहे हमें. तर त्याकरता खूप खूप धन्यवाद. मी सगळ्या महिलांना मला सांगायचं आहे, 8 तारखेला एक मैसेज तरी सांगा, शुक्रिया मोदी जी, नहीं तर हमारी सरकार का शुक्रिया करके. ये दोनों में से एक मैसेज चला, जिसको जो पसंद असेल ते त्यांनी चालवावं, पण नक्कीच करा. अजून मला असं वाटतं जास्तीत जास्त महिलांनी महिला दिवस बनावं, अजून सेलिब्रेट करावं, कारण आमचा दिवस आहे, हक्काचा दिवस आहे आमचा. अजून सरकार पण आमचा हक्काचा आहे. मी आमच्याबद्दल विचार करतोय. तर बहुत बहुत शुक्रिया मोदीजी अँड सगळ्यांना हॅपी वेडनेसडे. आपण काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत? महिला दिवसाच्या निमित्ताने तर कामं आपण करतच राहतो. महिला दिवस आहे त्याकरता बघा, खूप आपण महिला दिवस मोठे मोठे साजरा करतो, मोठ्या मोठ्या महिलांना बोलवतो ज्यांचे नावं ऑलरेडी असतात, पण जे खालती कामं करणारे आहेत त्यांना कोण तिथपर्यंत कोण पोचत नाही आहे. तर अशा खूप डिपार्टमेंट आहे, कचरा डिपार्टमेंट आहे, जे आपल्या TMC हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस देत आहेत, आपल्या पोलीस आहेत, एकदम खालच्या लेवलचे आपल्या हवालदार महिला पोलीस आहेत. माझं असं विचार चालू आहे, महिला दिवसाला मी त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणार आहे. मी माझी ऑफिस आहे संजय नगरला. आपण खूप काही योजना तिथे चालवल्या आहेत. तर महिलांना मला ज्यांचे वोटिंग कार्ड नसतील, मला त्यांना बोलायचं आहे, ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड नाही तर प्लीज मैं आज के दिन क्या करूँ, तर त्यांना येऊन वोटिंग कार्ड बनवायला पाहिजे. मी वोट करायचं आपलं हक्क आहे, तर महिला दिवशी पण हे काम करायला पाहिजे. तर महिला दिवशीचं खूप काम प्रोग्राम होणार आहे. कोणाला असं वाटतं का माझ्या एरियामध्ये ही महिला चांगलं काम करते, मॅडम हिचा सन्मान व्हायला पाहिजे, तर तिला पण प्लीज माझ्या महिलांना रिक्वेस्ट आहे, अशा कुठल्या तरी महिला आपल्या असतील, कोण पण असेल आपली बहीण, तिला आपल्या ऑफिसपर्यंत आणा, आपण तिचा सन्मान करूया, तिला मान देऊया आणि आपला पण मान वाढवूया. मॅडम, एक प्रश्न मला अजून विचारायचं होतं की इथे NCPचे एवढे नगरसेविका, महिला नगरसेविका आहे, आपण सांगितलं की वोटिंग वाढवावं. आपल्याला काय वाटतं का एवढ्या नगरसेवकांनी कधी ह्या वोटिंग वाढवायसाठी काही प्रयत्न केलेला आहे का? तुम्ही कुठल्या NCPचं बोलताय? म्हणजे आताची NCP मध्ये बोलताय का? वो दुसरा जो चीन बदल गया उसकी बात कर रहे हो ना? पण नाही, आताच्या ज्या NCP वाल्या आहेत, नी भाजपा आहे, नी त्याच्या सेना आहे, आम्हाला नक्कीच आम्हाला ते एक आदेशच आहे का आम्हाला ग्राउंडला काम करना है. हम आपने सुना होगा हमारा नारा है कि पीछे खड़ी हुई बहन के लिए हमें काम करना है, जो पिछड़ गई है सबसे उसके लिए कबड्डी जी एकदम मागे आहे ना तिच्याकरता काम करायचं आहे. म्हणून मला वाटतं आताच्या ज्या नगरसेविका ज्या आता आमचे होते, जे आलेले आहेत, ते पुढे होणार आहेत, जे आमचे नेते आहेत, त्यांना सगळ्यांना आदेश आहे का मागचे जी महिला उभी आहे, आपली बहीण उभी आहे, तिला आधी पुढे आणा आणि तिचा मान सन्मान करा. तर मला वाटतं देखो आधीची NCPनी काय केले, इथे क्या किया आहे. आधीच्या NCPचा तो जो नेता आहे त्याला विचारा, त्याचं कालचं ते तुम्ही बाईट आहे का? बोलते अरे मशीन तो TMC बांट रही है. आपको ये मालूम है ना मशीन TMC बांट रही है, तो इतने साल आपने क्यों नहीं बंटवाया? तुम्हाला पण ती संधी होती ना, 2.5 वर्ष होते नहीं, तेव्हा तो लॉकडाउन के बाद तो रोजगार नहीं था, बच्चों लोग के लिए फीस भरने के लिए पैसा नहीं था, और हमारी बहनें तो कलाकार है, सिलाई मशीन वगैरह सब जानती है, तो कभी आपने तो TMC से मशीन दिलाई नहीं, तो दूसरा नहीं किया तो आपके पेट में क्यों दर्द? और आपको महिलाओं से कहाँ लगाव है? आप तो पता है ना आपके कार्यकर्ता महिलाओं के साथ, बुर्कों के साथ क्या कर रही है. बुर्के में तो मुसलमान की बहनें क्या करती है आपकी, वो जो नेता जो भी बोला है, जो मुमरा का नेता बन के घूम रहा है. तर मला वाटतं गेल्या टायमाचं जे लोकांनी जे कामं केले, जो हमारे उधर आए भी है, नक्कीच त्यांना चांगली संधी आहे. आणि ह्या टायमाला आम्ही दाखवू, आम्ही एकदम मागच्या महिलाकडे पोचून तिला मान सन्मान देऊ आणि कामं करू. दुसऱ्या टायमाला ओपनली तुमच्याशी बोलीन. आता त्या नेताचं नाव घेतलं नाहीये, पण आने वाले कल में नाम के साथ, पते के साथ, कारनामों के साथ आपसे बात